कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु कुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धब्रह्मानंद की जय। अखंडानंद रूपाय दिव्य ज्ञान प्रदायिने भवद्ध्वान्त दिनेशाय गुंडा सद्गुरुवे नमः। कीर्तिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहतां विद्यान्धकारव्रजां सप्तब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् शङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्च क्रियते धुना। श्री गणेशाय नमः। अध्याय 4। पूर्वाध्यायेषु यद्वस्तु विस्तरेणोदितं स्फुटं संक्षेपतोऽधुना वक्ष्ये तदेव सुखविद्यये। संक्षेपविस्तराभ्यां हि मन्दोत्तमधियां नृणां वस्तुच्यमानमेतत् अन्तःकरणं तेन भण्यते। आत्मानात्मा च लोकेऽस्मिन् प्रत्यक्षादिप्रमाणतः सिद्धस्तयोरनात्मा तु सर्वत्रैवात्मपूर्वकः। येथून श्लोक क्रमांक 1, 2, 3। अनुमानप्रदीपेन हित्वा सर्वाननात्मनः संसारैकावनलवम्ब्या तदभावं हीयेप्सति। 15। अन्वयव्यतिरेकौ हि पदार्थस्य पदस्य च स्यादेतदहमित्यत्र युक्तिरेवावधारिणे। अहं शब्दस्य या निष्ठा ज्योतिषी प्रत्यगामनि सैवोक्ता सदसीत्येवं फलं तत्र विमुक्तता। श्लोक क्रमांक 25 पर्यंत। नैष्कर्म्य सिद्धीच्या कलशाध्यायाची आज सुरुवात होत आहे। ब्रह्मसूत्राचे जसे 4 अध्याय आहेत त्याचप्रमाणे याही नैष्कर्म्य सिद्धीचे 4 अध्याय आहेत। श्रीमदाद्य शंकराचार्यांचे सुरेश्वराचार्य हे शिष्य असल्या कारणाने शंकराचार्यांच्या प्रमाणेच ग्रंथ निर्माण त्यांनी स्वतः केला आणि शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे त्या अद्वैत मताची प्रतिष्ठा सुरेश्वराचार्यांनी त्यांच्या असलेल्या भाषेमध्ये केली। सुरेश्वराचार्य हे पूर्वीचे मंडन मिश्र आहेत की जे पूर्व मीमांसेचे आचार्य होते, उत्तर मीमांसा न मानणारे अशा पद्धतीचे होते। त्यांच्या कथेचा भाग आपण पहिल्या पाठामध्ये ऐकून आलो आहोत। शंकराचार्यांच्या दर्शनाच्या उपरांत संन्यास ग्रहण करणारे हे मंडन मिश्र की ज्यांची पत्नी ही भारती म्हणजे सरस्वती आहे। तिचं नाव नुसतं सरस्वती असं नाही आहे, प्रत्यक्ष शारदांबाच अवताराला आली। आणि मंडन मिश्र हे स्वतः ब्रह्मदेवाचे अवतार असल्या कारणानं शारदा ही त्यांची पत्नी म्हणजे अधिकार फार मोठा आहे, सामान्य अधिकार नाही। ते सुरेश्वराचार्य शंकराचार्यांचे शिष्य होता आणि ब्रह्मसूत्राप्रमाणे अद्वैत सिद्धी स्तव हा ग्रंथ निर्माण करतात आणि तो नैष्कर्म्य सिद्धी या नावाने सर्वांसमोर आणतात। कथा सांगत असताना सुरेश्वराचार्य पहिल्या अध्यायामध्ये
या ग्रंथाची काही पूर्वसूचना देत असताना, प्रास्ताविक करीत असताना ते म्हणतात की हा ग्रंथ मी सर्व लोकांसाठी लिहिला, मुमुक्षजनांसाठी लिहिला, जिज्ञासूजनांसाठी लिहिला. याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा ग्रंथ मी माझं ज्ञान कसं योग्य आहे की अयोग्य आहे या परीक्षेसाठी म्हणून शंकराचार्यांना समर्पित करण्यासाठी म्हणून दिला. माझ्या ठिकाणी ज्ञान कोणत्या पद्धतीचं आहे, परिपक्व झाले का नाही, का त्रुटी काही शिल्लक राहिलेली आहे, हे सगळं करण्यासाठी म्हणून मी हा अनुवादात्मक रीतीचा ग्रंथ मात्र मांडलेला आहे. अनुवाद आहे, शंकराचार्यांच्या पाठाचा अनुवाद, शंकराचार्यांच्या शिक्षेचा अनुवाद म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे. 3 अध्यायामध्ये विचार करीत असताना पहिल्या अध्यायात मोक्ष निरूपण केलं, दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा अनात्म विवेक सांगून दिला. म्हणजेच काय सांगितलं, आत्मज्ञान प्रतिबंधक असलेल्या सर्व गोष्टींचा अपनय करणं, निराश करणं, अशा पद्धतीचा दुसरा अध्याय तो सुरेश्वराचार्यांनी सांगितला. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आत्मानात्म विवेक सिद्ध झाला असल्या कारणानं अन्वय व्यतिरेकाने पुन्हा आत्मानात्म विवेक कसा आहे ही गोष्ट सांगून महावाक्य विमर्श, महावाक्याचं चिंतन सुरेश्वराचार्यांनी करून मोक्षासाठी म्हणून ज्या महावाक्याची अत्यंत गरज आहे वा जे ज्ञान अवांतर प्रयोजन म्हणून परमप्रयोजनासाठी साधन रूपाने उपलब्ध होतं, त्या अशा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं कारण म्हणून महावाक्याची प्रतिष्ठा केली. तत्वमसी महावाक्य काय सांगतं वा तत्वमसी महावाक्यच कोणत्या पद्धतीमध्ये अज्ञानाचं निवारण करतं, याही गोष्टीची चिकित्सा सुरेश्वराचार्यांनी विविध पद्धतीत केली. ते करीत असताना मागील पाठांमध्ये सुरेश्वराचार्यांनी एक विलक्षण अशी गोष्ट आपल्याला सांगून दिली. ती म्हणजे अशी आहे की मोक्ष कार्यरूप आहे का मोक्ष कार्यरूप नाही. जर कार्यरूप मोक्ष मानला तर मोक्षाच्या ठिकाणी अनित्यतेचा दोष जसाला तसा येतो. आणि अनित्यता मोक्षाला द्यायची का? जर मोक्षाला अनित्यता दिली तर पुन्हा हा बंध निर्माण होईल का? होणार नाही. अनित्यता म्हणजेच उत्पत्ती विनाशवानता अशा पद्धतीत सांगता येते. नित्य नाही याच्यावरून स्पष्टता अनित्यतेची होत नाही. उत्पत्ती आहे आणि विनाश आहे म्हणलं की अनित्यतेचं स्पष्टीकरण होतं. नित्य नाही हे त्याचं उदाहरण आहे, हे त्याचं स्पष्टीकरण आहे. पण ज्या पद्धतीत स्पष्टता त्याची अपेक्षित आहे, ग्रहण त्याचं अपेक्षित आहे व मुख्य लक्षण त्याचं जे सांगायचं आहे ती उत्पत्ती आणि विनाशाच्या दृष्टीने आहे. ज्याची उत्पत्ती होते तो विनाशाला निश्चित जातो. मग मोक्ष उत्पन्न होतो का या गोष्टीचं चिंतन करीत असताना मोक्षाच्या संदर्भाने जर उत्पत्ती मानली तर निश्चित त्याच्या ठिकाणी नाश क्रमाने मानावाच लागेल. आणि जर मोक्ष नित्य म्हणून सांगायचा ठरला तर नित्य असलेला मोक्ष, नित्य असलेला आत्मा वा ब्रह्म याच्याहून वेगळा सिद्ध होतो का? दोन्हीही पद्धतीत दोष येतात. एक अनित्यतेचा दोष आणि एक नित्यतेचाही दोष येतो. म्हणजे मोक्षाला नित्य मानायला गेलात तर एक आत्मवस्तू नित्य आहे आणि आत्मवस्तूची प्राप्ती करून देणारा जो मोक्ष तो एक नित्य मानावा लागेल. आणि जर तो नित्य मानला तर द्वैतापत्ती तिथे सिद्ध होते. म्हणजे इकडून नित्य मानायची सोय जर ठरवली तर द्वैतापत्ती आहे आणि अनित्य मानायची सोय जर ठरली तर पुन्हा बंध प्राप्ती. मग पुरुषार्थ रूप असलेला मोक्ष करायचा कशासाठी? अनित्य उत्पत्ती विनाशवान आणि नित्य उत्पत्ती विनाशरहित म्हणजे काय आहे? भूत भविष्य वर्तमानामध्ये जो सदैव आहे, व्यवहारात बाध ज्याचा होऊ शकत नाही, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेत सुद्धा बाध त्याचा नाही, एक अबाधित सत्ता तिची असते. म्हणजे पारमार्थिक सत्तावान असा तो पदार्थ असतो की जो कोणत्याही देश कालावधीमध्ये बाधाला जात नाही, बाधित होत नाही, बाधितही होत नाही आणि नाशही त्याचा होत नाही. व्यवहारात नाश आहे
आणि एका सत्तेत नाश प्रक्रिया आहे आणि भिन्न भिन्न सत्तेमध्ये बाधक प्रक्रिया आहे. व्यवहारिक असलेल्या सत्तेतून पारमार्थिक सत्तेत प्रवेश करीत असताना बाध होतो आणि मग त्या सत्तेमध्ये प्रवेश होतो. उदाहरणादाखल स्वप्नस्थ असलेला पुरुष स्वप्नाचा बाध करतो आणि जागृती देतो. स्वप्नाचा नाश असं जरी व्यवहारात म्हणत असलो तरी सत्ताभेद असल्या कारणानं निश्चित म्हणावं लागतं बाध होतो. आणि बाध होतो म्हणजे काय होतं, एकदम संपतं ना, जागृतीत आलं जिथल्या तिथे सगळं बंद, हळूहळू बंद होत नाही. आणि नाश प्रक्रियेमध्ये हळूहळू प्रक्रिया असते. घट आहे, मग कपालात रूपांतरित होईल फोडल्यावर, मग त्याचं मग कारणात म्हणजे अगदी मग माती मोलतो होईल. म्हणजे काहीतरी एक प्रक्रिया थोडी तिथे परंपरा सांगावी लागते. बाधक प्रक्रियेत कोणती परंपरा नाही, थेट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बाध त्याचा होतो आणि तो मात्र अन्य अवस्थेला प्राप्त होतो. म्हणजेच काय, या एका असलेल्या बाधक प्रक्रियेवरून असं लक्षात घ्यावं लागतं, अत्यंत व्यावहारिक दुःखाला प्राप्त झालेला व्यक्ती सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो आणि अत्यंत व्यावहारिक सुखाला प्राप्त झालेला व्यक्ती सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. व्यावहारिक असलेली त्याची स्थिती ही कोणत्याही पद्धतीमध्ये परमार्थासाठी म्हणून कोणतंही लक्षण म्हणून नाही, तरी सुद्धा एक उदाहरण सामान्य रीतीने सांगितलं जातं. आणि ती म्हण सुद्धा आहे, ज्याचं ऐहिक धड नाही त्याचं परत तर काय विचारता, ऐहिक धड आहे का नाही त्याचं, असा विचार करीत असताना तिथे ऐहिक धड असलं पाहिजे म्हणजे परत राशी काही सिद्धी होईल असं तिथं म्हणायचं नाहीये. पुरुषार्थी आहे का नाही, ऐहिकातच जो धड होऊ शकत नाही, निर्माण काही करू शकत नाही, असा जर तो अपुरुषार्थी असेल तर मोक्ष नावाचा पुरुषार्थच आहे, तो तरी तो कसा काय सिद्ध करील, अशी उपरोधानी ती बोलणी आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की मोक्ष नित्य जर मानायला गेलं की जो त्रिकाला बाधित असं जर मानायला गेलं तर निश्चित द्वैतापत्ती येते. आणि मोक्ष जर नित्य नाही मानायचा ठरला तर सापेक्ष गोष्ट शिल्लक फक्त राहते अनित्य. आणि अनित्य जर मानलं तर मोक्षाची खटपट कशाला, ज्ञान संपादन कशाला करता. अवांतर प्रयोजनाने प्राप्त होणार मोक्ष आहे आणि अवांतर प्रयोजन काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि त्याने प्राप्त होणारा तो आहे. म्हणजे काय, स्वरूपस्थिती प्राप्त होईल. मग याच्या ठिकाणी विचार करीत असताना नित्य अनित्य कोणतीही गोष्ट बोलता येत नाही. मग नेमका मोक्षाचं स्वरूप काय आहे, नित्यता आत्म्याची ब्रह्माची, अनित्यता अनात्म्याची जगताची, अगदी देहादी सहित अहंकारापर्यंत जेवढं म्हणून काही दृश्य विभाग असेल त्या सगळ्यांची. मग मोक्षाच्या संबंधाने विचार करीत असताना म्हणायचंच नेमकं काय, सुरेश्वराचार्य याच्या ठिकाणी म्हणतात की कार्यरूप आम्ही मोक्षाला मानितच नाही. मग काय मानता, बंध मानतो म्हणून मोक्ष मानतो, वास्तविक मोक्षही मानित नाही आणि बंधही मानित नाही. का मानित नाही, बंध जर खरा ठरला तर तत्सापेक्ष मोक्षाची व्यवस्था मिळव, आणि बंधच जर मिथ्या ठरला तर तत्सापेक्ष असलेल्या मोक्षाची काय गरज आहे, मोक्षाची कोणतीही गरज नाही. बंध जिथं खोटा ठरतोय आणि स्वरूप स्थितीत जर जिथे सत्य ठरत असेल तर त्या एका असलेल्या स्वरूप स्थितीच्या संबंधाने प्राप्तीचा आणि अप्राप्तीचा व्यवहार करताच कसं काय, व्यवहारच होऊ शकत नाही ना. नित्य सिद्ध असलेलं जे माझं रूप, त्या माझ्या असलेल्या रूपाच्या संबंधाने प्राप्तीचा आणि अप्राप्तीचा व्यवहार होतोच तरी कसा, होऊच शकत नाही ना. जर मला भ्रम निर्माण नाही झाला तर मी स्वतःची ओळख स्वतः दररोज करून घेतो का, स्वतःचं ओळखपत्र दररोज वाचतो का, हा मी आहे हा मी आहे. किंबहुना दुसऱ्याला विचारतो का मी कोण आहे सांग म्हणून, दुसऱ्याला सुद्धा विचारत नाही. त्यामुळे जिथे भ्रम नाही तिथे कोणत्याही पद्धतीमध्ये बंध आणि मोक्ष मानता येत नाही. मोक्षाची असलेली अवस्था बंध सापेक्ष असल्या कारणानं ज्याला बंध आहे, जो बांधला गेलेला आहे, जो अज्ञानी आहे त्याच्या दृष्टीने ज्ञान राहील ना. ज्याला अज्ञान नाहीच
असा असलेला जो स्वरूप स्थितीला प्राप्त झालेला पुरुष आहे व स्वरूपात असलेला जो आत्मा आहे ते प्राप्त झालेलं म्हटलं तरी आत्ताच्या परिभाषेत चालणार. त्यामुळे जो स्वरूप स्थितीला असलेला आत्मा आहे त्याला काय अज्ञानाचं कोड? सूर्याला अंधकाराचं कोड असतं का? सूर्याला अंधकाराचं कोडच असतं. बरं, त्याला अज्ञानाचं अज्ञान आहे, अंधाराचं अज्ञान आहे असं तरी म्हणता येतं का? काही कारणच नाही ना. अंधाराचं अज्ञान असो अथवा ज्ञान असो, जी गोष्ट ज्ञाततेचा विषयच नाही, इच्छेचा विषयच नाही, किंबहुना सत्तेचा विषय नाही, सुखाचा विषय नाही, त्या गोष्टीचं अज्ञान राहिलं तरी चांगली गोष्ट आहे. अज्ञानात सुख असतं ते असल्या, सामान्य अज्ञानात सुखाचा विचार नाहीये. जरी म्हण सार्थक व्यवहारात ठरत असली तरी मुख्य अर्थ आम्हाला असा अपेक्षित आहे की हे असलं अज्ञान बरं आहे ना, काय करायचं, घेणं का देणं. कोणत्याही पद्धतीमध्ये कोणताही असा व्यवहार त्याच्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे मोक्ष म्हणून नित्य आणि अनित्य अशा स्वरूपाचा आम्हाला सांगावयाचाच कोणत्या पद्धतीचा नाही. म्हणजे मुख्य सिद्धांताने जर विचार केला तर मोक्ष नावाची अवस्थाच आम्ही मानित नाही. मग काय मानता? आत्मा, ब्रह्म एवढंच मानतो. आता ज्याला भ्रम निर्माण झाला, ज्याला अज्ञान निर्माण झालं व अज्ञानाची सिद्धी अनुमानाने त्याच्या ठिकाणी होते व प्रत्यक्षाने ही सिद्धी होते, असा जो अविद्या उपहित चैतन्य नामक जीव की जो अनादि, अज्ञान कधी निर्माण झालं सांगता येत नाही, अनादि अनंत जन्मात आत्ता ज्ञान नाहीये ना, म्हणजे मागचे सगळे जन्म अज्ञानातले ते ती गोष्ट मानावी लागते. जर मला ज्ञान असलं असतं तर मागचा हा जन्म झाला असता का? हा जन्म झाला नसता. बर, झाला असता तरी एक पक्ष जो कर्मवाद्यांचा मानलेला आहे त्या पक्षाचा स्वीकार करून जरी मानला असतं की ज्ञान होऊन प्रारब्ध कर्माची गती जशाला तशी राहते आणि एक जन्म त्याला प्राप्त होतो, म्हणजे एक भववादी यांच्या पद्धतीचा जरी स्वीकार केला, एक जन्म होतो, सगळं काय जे सुख दुःख आहे त्याचा तो उपभोग होतो आणि मग तो शेवटी विदेह मुक्तीला जातो. अगदी खंडित पक्ष जरी असला तरी त्याचा जरी स्वीकार केला आणि जरी मानलं तरी अज्ञानाची अवस्था त्याला निर्माण होते, हे त्याही पक्षात नाही. मग आपल्याला जर अनुभव ज्ञानाचा नाही तर त्या अज्ञानाच्या असलेल्या स्थितीवरून अनुमान करावं लागतं की मागील असलेल्या कोणत्याच जन्मात ज्ञानाची स्थिती झाली नाही, मला ज्ञान प्राप्त झालं नाही. म्हणजे अज्ञान कधीपासून आहे माहित नाही, खूप दिवसांपासून आहे, खूप जन्मांपासून आहे. म्हणजे कधीपासून आहे त्याला उत्तर द्यावं लागतं, अनादि आहे, या जन्मात नाही, या जन्माच्या अज्ञानाला कारण मागचं जन्म आहे. असं कुठपर्यंत जाणार? जाता येऊ शकत नाही. अगदी ब्रह्मदेवापर्यंत जरी गेलो, पिढी अगदी ब्रह्मदेवापर्यंत जरी गेलो, प्रत्येकाला, प्रत्येक वंशजाला कुलपुरुष माहिती असतो का नसतो त्याचा? हा प्रश्न पहिल्यांदा जर विचारला तर तो व्यक्ती उत्तर देईल, आम्हाला माहित नाही आमचा कुलपुरुष कोण आहे. फार फार तर 3-4 पिढ्याचं ज्ञान असतं, पण कुलपुरुष माहीत नाही असं कोणीच आपल्याला नाही असं सांगावं लागतं. का सांगावं लागतं? गोत्र कोण आहे, गोत्र पुरुष कोणीतरी आहे ना, तो तुमचा कुलपुरुष आहे. बरं, तो कोणाचा आहे? तो ब्रह्मदेवाचा आहे, थेट संबंध आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा जो पहिला आहे तो तुमचा कुलपुरुष आहे, तो महापुरुष की ज्याच्यापासून तुमचा वंश चालू झाला त्याला तर तुम्ही गोत्र म्हणता ना. गोत्राची कल्पना तिथून येते ना. म्हणजे मागील असलेल्या माझ्या काय नाही, तो गोत्र पुरुष म्हणजे आता कश्यप नाही, काश्यप नावाचं गोत्र आहे. मग काश्यप गोत्र कोणाचं? कश्यपापासून निर्माण झालं. आता त्याच्या कोणत्या तरी वंश परंपरेमध्ये मी फाटे कुठून कुठून येते त्याच्याच एका वंश परंपरेत पुढे आलेलो आहे. मग काश्यप नावाने मी मग कश्यप कोणाचा? ब्रह्मदेवाचाच मानावा लागतो. सप्तर्षीच आहे. मग मानसपुत्र आहेत ना ब्रह्मदेवाची, म्हणजे तिथून ती उत्पत्ती झालेली असल्या कारणानं नाही सर, आता शांडिल्य, आत्रेय, आत्रीपासून उत्पन्न झालेले या सगळ्यांची वंश आहे. वशिष्ठ ते एक बंधूल नावाचं गोत्र. मला एकाने प्रश्न केला
बंधुल नावाचं गोत्र असतं का? पहिल्यांदा मलाही प्रश्न पडला की ऐकलंच नाही कधी, म्हणजे असतं का? मग असतं का हे बघत असताना ज्यावेळी काही ब्राह्मणोत्पत्ती मार्तंड नावाचे ग्रंथ तपासले, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की विश्वामित्र जो होऊन गेला ऋषी, त्याच्या प्रवरामध्ये बंधुल नावाचा एक ऋषी होता आणि त्या बंधुल नावाच्या ऋषीचं असं काही सामर्थ्य होतं की त्या सामर्थ्याने प्रवर जरी विश्वामित्राचा असला तरी त्याला स्वतंत्र गोत्र रूपता प्राप्त झाली आणि त्याचे वंशज पुढे बंधुल गोत्रीय म्हणून असे प्रस्थापित होतात. सांगण्याचा हेतू काय आहे? किती मागे जातात, कुलपुरुषापर्यंत गेलो, संपलं काय नाही. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जसं पूर्वी होतं तसं आता मागची सृष्टी, त्याच्या मागची सृष्टी, कुठपर्यंत जातात? अनंत प्रवास जरी केला तरी त्याचं गणती लागत नाही. म्हणून सांगावं काय लागेल? नाईलाजाने सांगावं काय लागेल? अनादी कालापासून अज्ञानाची स्थिती माझी जशाला तशी आहे. म्हणजे ज्याला अज्ञान आहे असा जो कोणी पुरुष बद्ध आहे आणि त्याच्या दृष्टीने मोक्षाची व्यवस्था आहे, ज्याला बद्ध आहे बंध आहे तो मात्र मोक्षाची कल्पना करू शकतो. म्हणजे मोक्षाच्या संबंधाने जर अधिकारीचा विषय जर करायचा ठरला तर पहिली स्थिती काय असली पाहिजे? बद्ध आहे, मुक्ताला मोक्षाची कोणतीही कल्पना नाही, मुक्ताला मोक्ष असं म्हणता येत नाही. मग कोणाला मोक्ष आहे? पहिली पायरी सांगावी लागते, पहिला अधिकाराचा प्रकार सांगावा लागतो. बद्ध असला पाहिजे, त्याला बंध असला पाहिजे, म्हणजे बंध मुक्त होऊ शकतो. ज्याला बंध आहे तो मोक्षाला जाऊ शकतो. आता सगळे जण जातात का? मग त्याचा विचार करीत असताना अधिकाराचा विचार केला. नुसता अधिकारी जरी असला म्हणजे विवेक वैराग्यवान श्रवण मननादिकांमध्ये प्रवृत्त होण्यासारखा, आणि जर नाही झाला तर तसल्या अधिकाऱ्याची कोणतीही किंमत होत नाही. अधिकारी असावा लागतो आणि कर्तव्य रूपतेतही तो जावा लागतो. म्हणजे काय? मग तो मोक्षाच्या दृष्टीने काहीतरी वाटचाल करतोय असा विचार करता येतो, मग त्याला मोक्ष होतो. म्हणजे मोक्ष जो बंध सापेक्ष ठरतो त्या अशा असलेल्या मोक्षाच्या संबंधाने विचार करीत असताना मध्यात असलेला जो भ्रम आहे तो भ्रम मात्र निश्चित ठरतो. आणि त्या एका असलेल्या भ्रमाने व्यवहार काय होतो? प्राप्त असलेल्या वस्तूची पुन्हा प्राप्ती आणि अप्राप्त असलेल्या वस्तूची पुन्हा निवृत्ती, अशा पद्धतीचा व्यवहार होतो. म्हणजे जे माझं सुखरूप आहे, आनंद रूपता जी माझ्या ठिकाणी आहे, सद्रूपता जी माझ्या ठिकाणी आहे, चिद्रूपता जी माझ्या ठिकाणी आहे, म्हणजे जो सच्चिदानंद रूप आत्मा जो मी आहे त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये दुःख लेशही नाही, अविद्या लेशही नाही, अज्ञान लेशही नाही, कोणत्याच पद्धतीत जडत्वही नाही आणि कोणत्याच पद्धतीत असद रूपताही नाही. मग कोणताच त्याच्या ठिकाणी जर नसेल तर अशा असलेल्या आत्म्याचं ज्ञान मला प्राप्त झालं असा व्यवहार होतो का होत नाही? असा व्यवहार होतो. आभासाच्या 7 अवस्था तपासत असताना शेवटच्या 2 अवस्थेचं चिंतन करा. एक आहे शोकनाश आणि दुसरी आहे आनंदावाप्ती. शोकनाशाची व्याख्या करीत असताना शास्त्रकार असं म्हणतात की आता मला जन्म मरणादी काही नाही, जन्म मरण माझे नाही, मी त्याच्यापासून सुटतो. म्हणजे आता मला पुनर्जन्म वगैरे इत्यादी घेऊन या संसारामध्ये यायचं नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, असं तुकाराम महाराज जे म्हणतात, त्याच्यातून मुक्तता होते. म्हणजे काय झालं? माझ्या ठिकाणी ही गोष्ट नाही, जन्म मृत्यू माझे नाही, अशी त्याला अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेला म्हणा शोकनाश. आणि आनंदावाप्ती म्हणजे काय? याच्यातून आता मी सुटलो आहे, बाजूला झालोय, मग त्याला आनंद प्राप्त होतो. या दोन्ही असलेल्या अवस्थेंचं चिंतन केलं असता शोकनाश आणि आनंदावाप्ती या दोन्ही अवस्थेवरून असं लक्षात येतं की ही जी अवस्था प्राप्त होते या अवस्थेचं कारणच काय आहे? तर या अवस्थेचं कारणच असे की मध्यात असलेला भ्रम. आणि याच्यातून निश्चित अर्थ काय निघतो की नित्य निवृत्ताच्या निवृत्तीचा व्यवहार केला का केला नाही? त्याने केला ना. जन्म मरण इत्यादी अवस्था, उत्पत्ती विनाश इत्यादी अवस्था आत्म्याच्या कशा असू शकतात की जो स्वतः सिद्ध आहे, स्वयंप्रकाशवान आहे, निर्विकार आहे,
निर्विकार म्हणजे ज्याला विकार नाहीत असे. आकार नाही म्हणजे निर्विकार असा अर्थ होतो. आकार नसणं याला शब्द आहे अनाकार. महाभारतामध्ये अनाकार नावानी ब्रह्माचं वर्णन केलं. बहुतेक सिद्धांते वा वेदांताचं चिंतन करणारे आकार नाही म्हणजे निर्विकार आहे, आकार नाही म्हणजे निर्विकार आहे एवढं सांगणारे होतात. अनाकार शब्दाचं चिंतन बहुतेक करीते. किंबहुना वेदांत शास्त्रामध्ये क्वचित ठिकाणी अनाकार शब्द आला असल्या कारणानं आणि मोठ्या ग्रंथात आला असल्या कारणानं लहान असलेल्या काठीच्या प्रवेश ग्रंथाचा विचार करणाऱ्या मंडळींमध्ये अनाकार शब्द प्रसिद्धीला नाही. महाभारतामध्ये युधिष्ठिराला उपदेश करीत असताना अनाकार शब्दाचा उपदेश झाला. अनाकार म्हणजे काय? आकार. आकार आहे का त्याला? विकारितही होत नाही मग निर्विकारिता. आणि आकार आहे का त्याला? आकार म्हटला तरी परिच्छिन्नता प्राप्त होईल न, देश विशिष्टता प्राप्त होईल न, काल विशिष्टता प्राप्त होईल न, वा इतर असलेल्या सगळ्या तत्वांच्या संबंधाने संयुक्त संबंधाचाही विचार होईल नैयायिकांच्या परिभाषेत. अशी व्यवस्था होते का? निराकार हा. अनाकारता, निर्विकारता आणि निराकारता या गोष्टीचं चिंतन करावं लागतं. निर आणि आकारता. आकार नाही, आकार संपून गेलेत अशा अवस्थेचं वर्णन निराकार शब्दाने. आकार नाही आहेत. आणि अनाकाराने आकार प्राप्तच नाही, आकारच नाही त्याला कोणता, अशा स्पष्ट निषेधाचं चिंतन होतं. नाहीच, निघून गेलाय. निर्गतः आकारः, आकार निघून गेलेत, तो आकार तिथून आलेत असं म्हणणं निराळं. आणि आकार नाहीच असं म्हणणं निराळं. म्हणजे काय होतं? सापेक्ष चिंतन करा. आत्ता ज्ञानी झाला म्हणजे काय? ज्ञानी का ज्ञानी नाही? ज्ञानी आहे. आत्ता ज्ञानी झाला म्हणजे पूर्वी अज्ञानी होता. ज्ञानच स्वरूप आहे, अज्ञान नाहीच असं म्हणण्यामध्ये काय? नित्य सिद्धता तयार होते. हा, त्याचं जे स्वरूप आहे अनादि अनंत हे सिद्ध होतं. त्यामुळे दोन्हीही पद्धतीचं चिंतन करावं लागतं. म्हणून निर्विकारिता, अनाकारिता आणि निराकारता या गोष्टींचं अशा पद्धती चिंतन आपल्याला करता येतं. सांगण्याचा हेतू असा आहे, अप्राप्तीच्या निवृत्तीचा प्राप्तीचा विचार आणि नित्य निवृत्ताच्या निवृत्तीचा विचार होतो का होत नाही? होतो. आणि असा जो होतो त्या अशा असलेल्या व्यवहाराच्या संबंधाने मोक्ष कल्पना होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध असणारे हे पुरुषार्थ, त्या चतुर्विध पुरुषार्थाच्या दृष्टीने चिंतन करीत असताना तीन असलेल्या पुरुषार्थांना अनित्यता प्रदान केली. आणि मोक्ष नावाच्या पुरुषार्थाला शास्त्रकार म्हणतात नित्य आहे. मग ती नित्यता सांगत असताना मोक्ष या अवस्था जी काही प्राप्त होतीये आणि जो स्वरूप लाभ होतोय त्या स्वरूपाच्या दृष्टीने नित्यता प्रतिपादन केली असल्या कारणानं मोक्षाच्या संबंधाने स्वतंत्र काहीतरी बाजूला काढून नित्यता त्याला प्रतिपादन केली असा कोणताही विचार आपल्याला करता येत नाही. त्यामुळे नित्य म्हणत असताना मोक्षाला द्वैतापत्ती येते, तेही खंडित होतं. आणि अनित्यता मोक्षाला देता येत नाही. कारण अज्ञान जे अनित्यत्वाचं मूल आहे, बीज आहे, त्याचंच निवारण करणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या उपरांत प्राप्त होणारी स्थिती असं मानलं असल्या कारणानं अनित्यता ही मोक्षाच्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे असलेली नित्यता आणि असा असलेला अनित्यतेचा प्रकार हा मोक्षाच्या संबंधाने कोणत्याच पद्धतीचा नाही असा विचार आपल्याला सुरेश्वराचार्यांच्या दृष्टीने करीत असताना सुरेश्वराचार्य एकच म्हणतात की मोक्ष कार्यरूप नाही. मोक्ष काय आहे? कार्यरूप नाही, स्वतंत्र आहे. मग काय आहे? मग कार्यरूपता असतेच कोणाच्या ठिकाणी? जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं की अज्ञानाचं निवारण होतं. मग काय राहतं? स्वरूप स्थिती राहते. जो दिवा आहे आणि जो घटाखाली झाकलेला आहे त्या दिव्याचं ज्ञान संपादन करायचं ठरलं, काय करावं लागेल? वरचा घट बाजूला काढा, फोडा किंवा बाजूला काढा. आता आतला दिवा आहे, त्या दिव्याचं ज्ञान कसं होतं?
दुसरी काही प्रकाश द्यावा लागतो, दुसरा दिवा दाखवावा लागतो, बॅटरी लावत नाही, स्वतः प्रकाशित आहे. काम काय आहे? अज्ञान निवारण करणं एवढंच कार्य असल्या कारणानं सगळा असलेला जो परमार्थाचा प्रकार आहे तो कुठपर्यंत आहे? ज्ञानप्राप्ती करून घेणं इथपर्यंत आहे. ज्ञान काय काम करते? अज्ञानाचं निवारण करतं. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे मोक्षाची असलेली स्थिती कशी आहे? स्वतः सिद्ध अशी स्थिती आहे. स्वरूप स्थिती काय आहे? स्वतः सिद्ध अशी स्थिती आहे. आत्मा कसा आहे? स्वतः सिद्ध असा आहे. ब्रह्म कसे? स्वतः सिद्ध असे. त्याला अन्याच्या प्रकाशाची गरज नाही. स्वयंप्रकाशित असणारं ते वस्तू असल्यामुळं, तो पदार्थ असल्यामुळं विचार असा करावा लागतो की अन्याश्रयाने, परतंत्राने, परप्रकाशाने ही गोष्ट ज्ञात होत नाही. ही स्वाधीन, स्वतंत्र, स्वयंप्रकाशित अशा स्वरूपाची गोष्ट असल्यामुळं पारमार्थिक सत्ता तिची असल्या कारणानं सत्ता आणि सत्तावान असा कोणताही भेद नाही. तोच सत्ता रूप असल्या कारणानं असा असलेला तो आत्मा स्वतःसिद्ध स्वरूप स्थितीने सिद्ध होतो. तो एकटाच असा सिद्ध होत असल्या कारणानं त्याला कोणत्याही पद्धतीत कार्यरूपता आम्हाला प्रदान करता येत नाही. जर कार्यरूपता प्रदान केली तर मात्र निश्चित उत्पत्ती विनाशाची व्यवस्था मानावी लागते. कारण कार्यरूपता संगत असताना कर्म प्रांगण येतं. आणि कर्म म्हटलं की उत्पत्ती विनाश हे ठरलेलं आहे. मग संस्कार, विकार आणि त्याच्यामध्ये अपक्षय या सगळ्या गोष्टी जशाला तशा आपल्याला षडभाव विकार हे मानावेच लागतात. परंतु आत्मतत्वाच्या संबंधाने अशा कोणत्याही पद्धतीचा विचार करता येत नाही. पहिल्या अध्यायामध्ये मोक्ष निरूपण करीत असताना, मोक्षाची व्यवस्था लावत असताना अज्ञान हान मात्रेण एवढंच सुरेश्वराचार्य सांगता. अज्ञान आणि हान म्हणजे नाश, बाध. अज्ञानाचं बाध झाला एवढा एक हेतू देतात आणि तेवढ्या एका हेतूने ज्ञानप्राप्ती पूर्वक अज्ञान हान मात्रेण मोक्ष सिद्धी होते, म्हणजे स्वरूप लाभ होतो. अशा पद्धतीचं चिंतन करून मोक्ष निरूपणात्मक असलेला पहिला अध्याय संपूर्ण करतात. आणि त्याच्या संबंधाने पुढे विचार करत असताना म्हणतायत की या अशा असलेल्या मोक्षाच्या प्राप्तीस्तव, आत्मलाभास्तव, आत्मप्रमेसाठी म्हणून काय लागेल? पहिल्यांदी म्हणतात काय लागेल याचा विचार नंतर करू. जे जे प्रतिबंधक आहे त्याचं निवारण पहिल्यांदी करून घ्या. म्हणजे काय लागेल ही गोष्ट आपसुका लक्षात येईल. जाता जाता ती लक्षात येईल गोष्ट. ज्याचा ज्याचा प्रतिबंध होतो त्या सगळ्यांचा निराश करणं, त्या सगळ्यांना बाजूला सारणं, विवेकाने बाजूला सारणं. ज्या पद्धतीत यांचा स्वीकार झाला त्याच एकाचा स्वीकार करून यांना जर बाजूला सारलं तर खरं त्यांचा निराश झालाय असं म्हणावं लागेल. नाही तर व्यावहारिक असलेल्या विचाराने, व्यावहारिक असलेल्या गोष्टीने यांचा नाश करणं अशक्य आहे. देहाचा नाश, देह प्रतिबंधक आहे का? प्रतिबंधक नाही. देह प्रतिबंधक आहे. आत्मज्ञानाला प्रतिबंध देह करतो. मग देहाचा नाश व्यावहारिक करायचा ठरवला, आत्महत्या आहे. एक व्यक्ती करेल सुद्धा, करणारे मंडळी आहेत का नाही? करती. प्रतिबंध निवृत्त होईल का नाही? होईल का नाही ही गोष्ट नंतरची. करता येतो का येत नाही? देहाचा नाश करता येतो. इंद्रियांचा नाश करता येतो का येत नाही? इंद्रियांचा नाश करता येतो. कुठपर्यंत नाश करीत जातात? बुद्धी सुद्धा प्रतिबंधक आहे. बुद्धीचा नाश करताल का? बुद्धीचा नाश करता येतो का? बुद्धीचा अन्याला नाश करता येतो. मग बुद्धीचा नाश करून काय शिल्लक राहील? बुद्धीचा नाश करून काही शिल्लक राहणार नाही. भले बुद्धीचा नाश मानला आणि काहीतरी स्थिती कल्पनेत मानावायची जरी ठरली, अहंकाराचा नाश कसा करता? ज्याला बुद्धिभ्रम झाला, ज्याची बुद्धी नाशाला गेली, असा ठार वेडा मनुष्य सुद्धा मी अमुक कोणीतरी आहे असं म्हणतो का? म्हणत नाही. म्हणतोच ना. अहंकाराचा नाश व्यावहारिक असलेल्या गोष्टीच्या संबंधाने करता येईल का? करता येणार नाही. प्रतिबंधक तर शेवटचा अहंकार आहे. त्यामुळे प्रतिबंधाचा ऱ्हास करणं, प्रतिबंधाचा नाश करणं आणि व्यावहारिक धरेवर करणं ही गोष्ट होऊ शकत नाही. मग यांच्या निराशाची प्रक्रिया काय? ज्या पद्धतीत यांचा स्वीकार केला त्याच पद्धतीत यांचा नाश करावा लागेल. असंग शास्त्रीय
ज्या पद्धतीत तुम्ही स्वीकार केला त्याच पद्धतीत ज्या मार्गाने व्यक्ती आला त्याच मार्गाने वापस पाठवावा लागेल. दरवाजा एकच आहे ना, जसा आला तसाच त्याला पाठवावा लागेल, नाही तर निवृत्ती होत नाही. मग आता या सगळ्या असलेल्या देव म्हणतो याच्यापासून असंग व्हा, असंग शस्त्रेनं दृढ्यानं चित्वा. म्हणजे तुमच्या विषयावरती हे उत्तर देवाने दिलं की हे जे शरीर हे जे आहे प्रकृती याच्यापासून असंग व्हायचं, त्याचा संग करायचा नाही आणि आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहायचं, साक्षात्कार होईल. असंग शस्त्रेनं दृढ्यानं चित्वा. आपण तिकडेच येतो की ज्याचा स्वीकार केला. कसा स्वीकार केला? अहंता आणि ममत्व या गोष्टींनी या सगळ्यांचा स्वीकार केला. आता काय केलं पाहिजे? अहंता आणि ममता यांच्यावरती सोडून द्या. बुद्धिपूर्वक बुद्धीने यांचा स्वीकार केलाय ना, बुद्धीमुळे या सगळ्या गोष्टी वाटतायत ना. अहंकार जरी असला तरी अहंकाराने काम काय केले? बुद्धिपूर्वक ग्रहण केले. हे माझे त्यामुक आहे अशा पद्धतीचा स्वीकार यांचा केला असल्या कारणानं आता यांचा जर निराश करायचा ठरला तर बुद्धीला बाजूला सोडून यांचा निराश होईल का? नाही. कंटकेन कंटको धारहा, काट्यानेच काटा काढावा लागतो. बुद्धी जरी अज्ञानकारी असली तरी त्या बुद्धीच्या ठिकाणी निश्चय करण्याचं स्वातंत्र्य का स्वातंत्र्य नाही? निश्चित स्वातंत्र्य आहे. केळीचं झाड असतं आणि केळीच्या झाडाला केळी लागते. केळी एकदा येते आणि काम काय करते? केळीच्या झाडाचीच केळी आहे ना, काम काय करते? केळीचं झाड नष्ट होतं. मग कुणी नष्ट केलं केळीचं झाड? शेतकऱ्यांनी नाही. केळी आली म्हणून केळीचं झाड नष्ट झालं. म्हणून पद्धत आली सांगण्याची की केळी येत असताना ऐकू नका, आवाज ऐकू नका. आवाज करते म्हणून ऐकायचं नाही का? आवाज होतोय तर ऐकला पाहिजे. पण का ऐकू नका असं म्हणतात? नाश करणारी आहे. कोणाचा? स्वतःच्याच आधाराचा. ज्याच्यातून निर्माण झाली त्याचाच नाश ती करत असल्यामुळे त्या केळीच्या त्या उत्पत्तीच्या समयाला होणारा आवाज ऐकू नका असं म्हणण्याची एक परंपरा निर्माण झाली. याची एक रूढी आहे की ते असं म्हणतात की असं आहे. नाश कोणाचा केला? केळीने आधाराचा नाश केला. मग बुद्धी आहे, बुद्धीपासूनच सगळं निर्माण झालं. आता बुद्धीने काय काम केलं पाहिजे? स्वातंत्र्य ना, तिथं स्वतंत्रता दिली ना. मग आता काय काम केलं पाहिजे तिने? ज्याचा स्वीकार केला त्याचा नाश कर. म्हणजे खरी बुद्धीची उपयुक्तता आहे, बुद्धीची सार्थकता त्याच्यामध्ये. ज्या ज्या गोष्टींचा अज्ञानामुळे स्वीकार केला आणि दुःखाला आम्ही प्राप्त झालो त्या प्रत्येक असलेल्या गोष्टींचा तिरस्कार करणं, ती गोष्ट काढून टाकणं, हे काम कोणाचं? ब्रह्माचं, आत्म्याचं. देणं घेणं नाही. त्याला माहिती सुद्धा नाही. दुःख कसं माहिती असेल आत्म्याला? माहित सुद्धा नाही. दुःख कोणाला आहे? मला आहे, आत्म्याला नाही. अहंता कोणाला आहे? आत्म्याला. आत्म्याला नाही अजिबात अहंता. ममता आत्म्याला आहे काय? ममताही आत्म्याला नाही. मग ममता, अहंता, दुःख वगैरे इत्यादी कोणाला आहेत? हे मला आहे. त्रिपुटी कोणाला आहे? मला आहे. मला आलीच कोणाच्या पद्धतीने? अनुभवाला कोणाच्या पद्धतीने आली? या गोष्टीचा विचार करीत असताना निश्चित म्हणावं लागतं, कळतं बुद्धीला ना, बुद्धीच्या संबंधाने हे गोष्ट असल्या कारणानं आम्हाला त्याच बुद्धीचा उपयोग करावा लागेल आणि बुद्धीचा उपयोग करून या सगळ्या असलेल्या गोष्टींचा निराश करावा लागेल. म्हणजे विचारशील असलेल्या पुरुषाने मननपूर्वक आत्मज्ञानाला प्रतिबंध आणणाऱ्या ते अहंकारापर्यंत जे जे म्हणून काही असतील त्या सगळ्यांचा निराश करणं, बाजूला सारण्याचा विचार मात्र त्याला करावा लागतो. म्हणजेच काय करावं लागतं? कोणाची आहे तेवढं तपासा. बुद्धी आपलं मानते ना, खरंच आपलं आहे का? एवढाच फक्त तिथे प्रश्न मांडायचा आहे. बाकी कोणताही प्रश्न तिथे मांडावायचा नाही. जे मानलं गेलंय त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थापित करा. हे खरंच असं आहे का? मग त्याच्यातून मात्र निश्चित काहीतरी अर्थ प्राप्त होईल, निश्चित काहीतरी मार्ग निघतो. मग हे म्हणत असताना म्हणजे मागील पाठांमध्ये आपण विचार केला, देह म्हणजे मी आहे का? माझा देह म्हणणारा देह असतो का? जगत माझं म्हणणारा जगत असतो का? घर माझं म्हणणारा घर असतो का? माझं नाही, माझी बुद्धी असं म्हणणारा बुद्धी असतो का? अहंकार माझा आहे असं म्हणणारा अहंकार असतो का? यांच्याहून तो निराळ आहे अशी गोष्ट लगेच तिथल्या तिथे सिद्ध होत असल्या कारणानं अनात्मा म्हणजे मी आहे
अशा पद्धतीचा कोणताही व्यवहार त्या व्यक्तीने करू नये, ही एक गोष्ट त्यांनी जाणून घ्यावी. बुद्धिपूर्वक त्यांनी सातत्याने याचं मनन करावं आणि या अनात्मा असलेल्या सगळ्या पदार्थांना बाजूला सारण्याचा व्यवहार करावा. बाजूला सारण्याचा व्यवहार करावा म्हणजे नेमकं काय करावं? साक्षी भावाने त्यांनी राहावं, त्रयस्थ दृष्टीने राहावं. पुढं चाललेली घटना काही असेल, सुखाची दुःखाची जरी कोणतीही असली तरी त्यांनी त्रयस्थ बुद्धीचा स्वीकार करून साक्षी भावने राहून त्यांनी हा सगळा व्यवहार तटस्थ दृष्टीने, अन्याच्या दृष्टीने असा बघत जर तो राहिला तर हळूहळू दृढीकरण होत होत अनात्म पदार्थातून तो स्वतः बाजूला होतो. वास्तविक गंमत अशी होते की अनात्म पदार्थांचा त्याग करीत करीत वा तो विचार करीत व्यक्तीच्या संबंधाने, मुमुक्षूच्या संबंधाने विचार करीत असताना आत्मतत्वाचा त्याग होतो की हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही, अहंकार म्हणजे ते नाही, अहम म्हणजे सुद्धा ते नाही असं म्हणीत म्हणीत तो व्यक्ती स्वतःच्या ठिकाणी परिपूर्ण विवेक प्राप्त नसल्या कारणानं, तशी सत्संगती त्याला नसल्या कारणानं तो व्यक्ती अनात्म पदार्थांचा त्याग करीत, बुद्धिपूर्वक त्याग करीत करीत आत्मतत्वाचा सुद्धा त्याग करतो. का आत्मतत्वाचा त्याग त्याच्याकडून होतो? आत्मतत्वाचा तर त्याग त्याच्याकडून व्हायला नाही पाहिजेत ना, केवळ अनात्म्याचा त्याग व्हायला पाहिजेत ना. बुद्धिपूर्वक होणारा निर्णय असल्या कारणानं आणि बुद्धीला आत्मा तसा गवसत नसल्या कारणानं अनात्म वर्गाच्या सगळ्या विभागात त्या आत्मतत्वाला सूक्ष्म रूपाने नकळत बुद्धी घेते आणि आत्मतत्वाचाही त्याग करण्याच्या दृष्टीने सगळा व्यवहार तो व्यक्ती करून बसतो. म्हणून परमार्थ मार्गामध्ये आत्मतत्वाचं चिंतन करणारे जे जे म्हणून मुमुक्षु, तीव्र असलेले मुमुक्षु सुद्धा असा विचार करतात, आत्मतत्वाचा त्याग करतात, आत्मानात्म विवेक करतात आणि अनात्म पदार्थांचा त्याग करीत करीत आत्मतत्वाचाही त्याग आपसुका करतात. आणि होतं काय त्यांच्या ठिकाणी? क्षणात होणारं ज्ञान, लागलीच होणारं ज्ञान त्याला विलंब होतो आणि विलंब होऊन निर्माण काय होते? शंका. म्हणजे काय? आत्मानात्म विवेक ज्याला प्राप्त होतोय तो व्यक्तीच पुन्हा म्हणतोय आत्मा म्हणजे काय? आत्मानात्म विवेक प्राप्त झाला, दूध म्हणजे दूध आहे, पाणी म्हणजे पाणी आहे, अशा पद्धतीचा विवेक प्राप्त होतो आणि पुन्हा म्हणतो दूध म्हणजे काय आणि पाणी म्हणजे काय. म्हणजेच काय आहे? पाण्याचा त्याग करीत करीत दूधही सांडून दिले, अशा पद्धतीचा तिथून अर्थ निघतो. म्हणून ज्याच्या ठिकाणी विवेक प्राप्त झाला अशा असलेल्या विवेकी पुरुषाच्या संबंधाने विचार करीत असताना, मुमुक्षुच्या संबंधाने विचार करीत असताना सुद्धा म्हणावं लागतं विवेक प्राप्तीच्या उपरांतही तो व्यक्ती जिज्ञासू राहतो. किंबहुना जिज्ञासूची व्याख्याच करीत असताना अशी केली की ज्याला विवेक प्राप्त झाला आहे, एक दोन नाही, 6 पद्धतीचे विवेक प्राप्त झाले आहे, वेगवेगळ्याने विवेक त्याला प्राप्त झालेले आहेत आणि शेवटी आत्मानात्म विवेकामध्ये परिणिती ज्याची झालेली आहे, असा जो विवेकी आहे तो जिज्ञासू आहे. वास्तविक विवेकी जो झाला आणि परिपूर्ण विवेक जो त्याला प्राप्त झाला आणि अनात्म पदार्थ कळला, आत्म पदार्थ कळला, अनात्म पदार्थाचं मिथ्यात्व कळलं आणि आत्म पदार्थ जो आत्मा आहे त्याचं सत्यत्व ज्याला समजून आलं, जो स्वरूप स्थिती आत्म्याची आहे हे ज्याला कळलं, अशा असलेल्या पुरुषाला कोणत्याही पद्धतीमध्ये जिज्ञासू म्हणता येणार नाही, मुक्त म्हणावं लागेल. तरीही मुमुक्षु तो जो विवेकी आहे तो जिज्ञासू मध्ये कसं काय परिगणला जातो? तर त्याचं उत्तर देत असताना एवढंच म्हणावं लागतं की तो अनात्म पदार्थाचा त्याग करीत असताना, तो विवेक करीत असताना बुद्धीच्या आधारे आत्मतत्वाचं चिंतन करणारा असल्या कारणानं अनात्म पदार्थाच्या सोबत आत्मतत्वाचाही धिक्कार करतो, म्हणजे त्याग करतो आणि म्हणून तो जिज्ञासू या कोटीमध्ये येतो. किंबहुना जास्ती दोलायमान असलेली स्थिती ही प्रापंचिकाची नसते. भ्रांती, भ्रांत अवस्था, चित्त भ्रमित झाल्याची अवस्था ही जास्ती प्रापंचिकाची नसते, जेवढी पारमार्थिकाची असते. का पारमार्थिकाची असते? जे त्याला प्राप्त करून घ्यायचे ते सोडले ना, तेच बुद्धिपूर्वक काही विचार करीत असताना
त्याही गोष्टीचा त्याग झाला ना, जी गोष्ट मिळवायची त्याही गोष्टीचा त्याग झाला असल्या कारणानं जास्ती भ्रांत चित्त असलेला पुरुष जिज्ञासू ठरतो, अन्य कोणी ठरत नाही. मग अशा असलेल्या भ्रांत चित्त पुरुषाने, की जो आता भ्रांत चित्त म्हणजे प्रापंचिकासारखा किंवा अगदी तो पामरासारखा नाही, याची भ्रांती निराळी. भ्रम सुद्धा फार मोठा असतो ना. भ्रम एखाद्या पुरुषाला भ्रम मी खांबय म्हणून होतो, मी खांबय खांबय, खांब म्हणजे तो असतो का नाही. एखाद्या पुरुषाला झालेला असा जो भ्रम आहे, हा भ्रम या भ्रमापेक्षा श्रेष्ठ ठरतो ना. त्या भ्रमाचं चिंतन करीत असताना सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलं, एक संवादी भ्रम आहे आणि एक विसंवादी भ्रम आहे. विसंवादी भ्रम म्हणजे सगळा व्यवहारातला असलेला भ्रम, तो पुरुष वेडा होतो. आणि संवादी भ्रम म्हणजे काय आहे, मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म. भ्रमाने ज्ञान प्राप्त झालं, त्यांनी बुद्धी पुरस्कार काहीतरी केलं आणि मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे. महावाक्याचंच आहे, सत्संगतीच आहे. नास्तिक पुरुष दांभिक पुरुषाचा भ्रम नाही, हा सज्जन असलेल्या पुरुषाचाच आहे. पण ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीत अडकलाय. म्हणजे श्रेष्ठ अवस्था आहे, मी ब्रह्म आहे. महाभ्रम आहे का भ्रम नाही, भ्रम आहे. ब्रह्म ही वास्तविक स्थिती आहे, मी ब्रह्म ही पायरी आहे. मग त्या पायरीला जो अडकला तो त्याच्या दृष्टीने चिंतन करीत असताना तेवढा तो म्हणू लागतो, त्याला सुद्धा भ्रम म्हटलं. महाभ्रम चांगला का चांगला नाही, उपकारक का उपकारक नाही, भ्रम आहे म्हणून टाकून द्यावा का नाही. कोणता भ्रम ही गोष्ट आपल्याला तपासावी लागते. हा भ्रम चांगला का चांगला नाही, हा चांगला, उच्च पायरीला तो आला, आता काय करावं लागतं. आता अशा असलेल्या व्यक्तीने निश्चित संत संगती करावी लागते, म्हणजे ज्ञानाची संगती करावी लागते. बोलायची संत नाही, निश्चित खरे असलेले जे संत आहेत त्यांची संगती करावी लागते. म्हणजे काय होतं, त्याला या भ्रांतीपासून सुटका होते. जसं की उदाहरणादाखल सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट, चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची संगती केली, एका दिवसात भ्रांती निवृत्त झाली. वास्तविक अहम ब्रह्मास्मी ज्ञान नव्हतं का त्यांना प्राप्त होतं ना, पण अहम ब्रह्मास्मी एवढीच वृत्ती आहे, पुढे जात नाही ना, तिथपर्यंत ब्रह्म या स्थितीपर्यंत पोहोचत नाही ना, सहज अवस्था प्राप्त होत नाही ना. या अशा असलेल्या स्थितीतून एका दिवसात एका क्षणामध्ये केवळ 65 ओव्यांच्या माध्यमाने अवस्था प्राप्त झाली का झाली नाही, अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे हे भ्रांत चित्त जरी आपण पुरुष म्हणत असलो तरी भ्रांत चित्त म्हणून दोष नाही किंवा दूषण नाही किंवा काहीतरी अवलक्षण आहे त्यांचं, असं नाहीये. ही गोष्ट मात्र सुरेश्वराचार्यादी असलेल्या महात्म्याच्या तोंडची असल्यामुळं जशाला तसा मी शब्द इथे वापरतोय. दोलायमान चित्त असलेले असे जे ते, अशी जी अवस्था असते ती अवस्था कोणाची आहे, सुरेश्वराचार्य म्हणतात जिज्ञासूची ती अवस्था आहे. मग तो जिज्ञासू काय केलं पाहिजे, त्या जिज्ञासूने निश्चित लक्षात घ्यावं लागतं की आत्मज्ञानाला प्रतिबंधक असलेल्या सगळ्या गोष्टींचा निराश करणं, अपनय करणं, या गोष्टीचा विचार त्यांनी करावा लागतो. काय काय गोष्टी प्रतिबंधक आहेत, केवळ देहाच्या माध्यमाने विचार केला तर स्थूल देह प्रतिबंधक आहे, सूक्ष्म देह प्रतिबंधक आहे आणि शेवटी असलेला कारण देह, की ज्याच्या ठिकाणी अज्ञानाची उपस्थिती आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये त्या अज्ञानाच्या असलेल्या स्थितीत प्रवेश होतो का होत नाही, अज्ञानाच्या स्थितीत त्या व्यक्तीचा प्रवेश होतो. मग अशी असलेली त्याची अज्ञानाची स्थिती असल्या कारणानं मला काही कळत नाही असा जो अनुभव तो सांगतो, त्या अशा असलेल्या एका अनुभवाच्या दृष्टीने अज्ञानाची उपस्थिती व अज्ञानाचा अनुभव त्या साक्षीच्या द्वारा त्याला येत असल्या कारणानं अज्ञान हे सुद्धा प्रतिबंधक स्वरूपाचं ठरतं. 3 देह त्याला प्रतिबंधक अशा स्वरूपाचे ठरतात. 2 देह वैचारिक दृष्टीने टाकता येतात. 2 देहातला सूक्ष्म देहातला जो अहंकार, की जो अज्ञानाचा मोठा असा विकृत परिणाम, थोडासा परिणाम आणि मूल तर अज्ञानच असल्या कारणानं त्या एका असलेल्या अज्ञानरूप अहंकाराची व्यवस्था मात्र बुद्धीच्या जोरावर होत नाही, तर तिथे मात्र केवळ वाक्याचाच विचार करावा लागतो, उपदेशाचाच विचार करावा लागतो. ही गोष्ट मात्र निश्चित घ्यावी लागते. म्हणजे काल विचार केल्याप्रमाणे अभिधायक नावाची श्रुती, अभिधान नावाची श्रुती, की नुसतं बोलवणे अशी असलेली श्रुती काही काम करीत नाही, विधायक श्रुती काम करते, असं काल विचार केला. म्हणजे काय आहे, जिथे विधी दिला असं जिथे आहे त्याच असलेल्या श्रुतीचं जर प्रमाण
अभिधायक श्रुतीला असेल तर ते श्रुती प्रमाण मानता येईल, नाही तर प्रमाण मानता येणार नाही. अमुक अमुक करा असं सांगणारी श्रुती असेल आणि त्या श्रुतीचा जर अर्थ वा तिची पुष्टी जर अभिधायक असलेल्या श्रुतीला असेल तर अभिधायक श्रुती प्रमाण माना, नाहीतर अभिधायक श्रुती प्रमाण मानायचं काम नाही. तत्वमसी महावाक्य श्रुती आहे. काय करायला सांगितले तत्वमसीमध्ये? तत्वमसी काय आहे याच्यामध्ये करायला सांगितलं? बरं, काही करायला नाही. निषेध कोणत्या गोष्टीचा आहे का? निषेध कोणत्या गोष्टीचा नाही. काही करायला सांगितलं, विधी नाही आणि निषेधही नाही. असली श्रुती काय कामाची की जी नुसतंच सांगत राहते? त्याचा विचार करीत असताना अप्रामाण्याचा विचार आला. सुरेश्वराचार्य त्या ठिकाणी म्हणतात की एखादा व्यक्ती गाढ झोपलेला आहे, त्या गाढ झोपलेल्या व्यक्तीला केवळ नावाने हाक मारली असता उठतो का उठत नाही? उठ म्हणलं, झोप म्हणलं, वेळ झाली म्हणलं, काहीच म्हणलं नाही. केवळ नावाने हाक मारली ना, सुरेश सुरेश सुरेश, उठला सुरेश, लगेच उठला. कस काय उठला? अभिधान आहे ना फक्त. सुरेश फक्त अभिधान आहे, नाव आहे. सुरेश उठ म्हणलं तरी विधी प्राप्त आहे. अरे उठू नको, फार वेळ झालाय असं उपरोधाने म्हणलं तरी निषेध प्राप्त आहे. काहीच नाही ना, नुसतं सुरेश म्हणला तरी तो कस काय येतो? कस काय उठतो? एखाद्या व्यक्तीला नुसत्या नावाने हाक मारली, बघतो का बघत नाही, येतो का येत नाही, कस काय आला? म्हणजे सामर्थ्य का सामर्थ्य नाही? सामर्थ्य कशाचं सामर्थ्य? हे असलं सामर्थ्य म्हणजे वाक्यात सामर्थ्य असतं का नसतं? वाक्यात सामर्थ्य. अज्ञान निवारणाचं सामर्थ्य तर तत्वमसी महावाक्यात असणार का असणार नाही? अभिधायक श्रुती असली तरी निश्चित आहे. कारण का? ज्ञानाची ती श्रुती आहे ना, विरुद्ध भागाचा त्याग करायला लावणारी श्रुती आहे ना. भागत्याग लक्षणापूर्वक चैतन्य भागाचं एकत्व सांगणारी ती श्रुती आहे ना. त्यामुळे अज्ञानाचं मात्र निश्चित निवारण करणारी ती श्रुती होते असं आपल्याला विचार करता येतो. म्हणजे वाक्यार्थाचा असलेला निश्चय हा मोक्षासाठी आहे. म्हणून त्या अशा असलेल्या वाक्यार्थाच्या संबंधाने जे जे म्हणून प्रतिबंधक आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अपनय करण्याच्या दृष्टीने सुरेश्वराचार्याने दुसरा अध्याय लिहिला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मज्ञान प्रतिबंधक आणि अपनय अशा स्वरूपाचा तो अध्याय सांगून तिसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करीत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की हे कशासाठी सांगितलं? केवळ एका महावाक्याने ज्ञान प्राप्त होतं याच्यासाठी. म्हणून आम्ही सांगतो महावाक्याने ज्ञान होतं ना, मग महावाक्याचा विमर्श करतात. महावाक्याचा विमर्श करीत असताना सुरेश्वराचार्य आपल्याला सांगतात तत्त्वम अशी ही 3 पद आहेत. मग पदार्थांचा निश्चय करा, मग अन्वय व्यतिरेकाने निश्चय करा. यावर मात्र सुरेश्वराचार्यांचा जोर दिसतो. बोधृत्व आणि प्रत्यकत्व या 2 गोष्टींचा विचार तिसऱ्या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्यांनी एका श्लोकामध्ये केला. बोधृत्व म्हणजे ज्ञान आणि प्रत्यकत्व म्हणजे त्याचं स्वरूप. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान आहे का ज्ञान नाही? बुद्धीला ज्ञान होतं का होत नाही? होतं. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी बोधृत्व म्हणजे ज्ञान होण्याची क्षमता, ज्ञान हे आहे का नाही? आहे. प्रत्यकत्व ज्ञान हे त्याचं स्वरूप सांगता येतं का येत नाही? व्यावहारिक ज्ञान हेच बुद्धीचं स्वरूप आहे ना. बुद्धी कोणाची जास्ती? ज्याला व्यावहारिक ज्ञान जास्ती त्याची बुद्धी जास्ती. म्हणजे व्यावहारिक ज्ञान रूपता देता येते का देता येत नाही? बुद्धीला देता येते. मग बुद्धीचंही बोधृत्व, बुद्धीचंही प्रत्यकत्व आणि आत्म्याच्या संबंधाने विचार करा. आत्म्याच्या ठिकाणी बोधृत्व आहे का बोधृत्व नाही? आत्म्याचा तर एक प्रकाश आहे की ज्या प्रकाशाच्या साह्यानं बुद्धी प्रकाशित होते आणि ज्ञान ग्रहण करते. म्हणजे ज्ञानाचं असलेला सगळा व्यवहार करण्याचा जे काही निमित्त आहे, जे काही होतंय, ज्याच्या आधाराने होते, तो आत्मा आहे का आत्मा नाही? तो आत्मा आहे. त्याचा प्रकाश आहे का प्रकाश नाही? प्रकाश आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे का ज्ञान नाही? ज्ञान आहे. म्हणजे काय आहे? बोधृत्वाचा निश्चय होतो. त्या आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा बोधृत्व आहे, त्याला ज्ञान होत नाही, पण ज्ञान होण्यासाठी प्रकाश मात्र त्याचा आहे, तो देतो असंही म्हणत नाही. त्याचा प्रकाश ही गोष्ट निश्चित आहे. असल्या विना देईल काय? म्हणजे बोधृत्व जे बुद्धीत संक्रमित होतं ते संक्रमित होणारं बोधृत्व वास्तविक कोणाचं? आत्म्याचं माना. प्रत्यकत्व हे कोणाचं मानता? तेही आत्म्याचं आपल्याला मानावं लागतं. मग या तत्वमसी महावाक्याचा निर्णय करीत असताना, तोम पदाची लक्षणा करीत असताना वाच्य काय आहे तोम पदाचं? बुद्धी विशिष्ट चैतन्य म्हणजे बुद्धी. आणि लक्ष्य काय होईल? आत्मा. मग आता बोधृत्वाचा विचार करा.
बोधृत्व कुणाचं घेता वाच्यामध्ये? आत्म्याचं घेता की बुद्धीचं घेता? वाच्यार्थाचा विचार करीत असताना निश्चित म्हणावं लागतं बोधृत्व बुद्धीचं आहे, मग तिथे व्यवहार होईल, विशिष्ट व्यवहार होतोय ना. मग बुद्धी विशिष्ट असा होणारा व्यवहार बोधृत्व आणि प्रत्येकत्वावर आधारित राहील. आणि आत्म्याच्या संबंधाने विचार करत असताना बोधृत्व आणि प्रत्येकत्वाचा विचार कसा काय होतो? तर लक्ष स्वरूपाने होतो. आता पुन्हा विचार करतात, इथे लक्षणा केली आणि लक्षणा केली असल्या कारण लक्षणेचा खूपसा विचार करून आल्या कारणानं आपण आता लक्षणा कशी करायची याचा विचार करीत नाही. लक्षणा करून तो विचार केला गेला. मग आता बोधृत्व आणि प्रत्येकत्वाचा विचार करा. दोन की एक? बुद्धीचं बोधृत्व आणि बुद्धीचं प्रत्येकत्व निराळ मानता का? अभेद व्यवहार करता का करत नाही? बुद्धीची वृत्ती काय आणि बुद्धी काय? व्यवहार अभेदाचा करता का भेदाचा करता? एकच म्हणता ना. माझी वृत्ती आणि माझं मन, मनाची वृत्ती वेगवेगळी असते काय? नाही, एकच असते ना. म्हणजे अभेदाचा व्यवहार बुद्धीच्या बोधृत्व आणि प्रत्येकत्वाच्या संबंधाने करता. तसाच व्यवहार आत्म्याच्या संबंधाने करता का? का आत्म्याचे धर्म मानता बोधृत्व आणि प्रत्येकत्व? त्यावर विचार करीत असताना म्हणावं लागतं बोधृत्व आणि प्रत्येकत्व आत्म्याचे धर्म मानता येत नाहीत. कारण का धर्म धर्मी पुन्हा निरनिराळे होतात. तिथे ती गोष्ट मानता येत नाही. जे त्याच्याहून निराळ त्याच्यावर जरी राहत असलं तरी ते अनात्म सिद्ध होईल. मग प्रकाश, सूर्याचा प्रकाश सूर्याहून वेगळा कसा मानायचा? मानता येत नाही. अथवा मानावं लागतं प्रकाश रूपच सूर्य. म्हणजे काय मानलं? बोधृत्व म्हणजे ज्ञान आणि प्रत्येकत्व म्हणजे काय? साक्षात आत्मा, आत राहण्याच्या दृष्टीने साक्षात आत्मा, एवढंच तुम्हाला म्हणावं लागतं. म्हणजे आत्म्याला काय म्हणतात? बोधृत्व आणि प्रत्येकत्वाच्या दृष्टीने आम्हाला म्हणावं लागतं आत्मा ज्ञान रूप आहे. ज्ञान निराळं आणि ज्ञान ग्राहक असा तो निराळाच होत नाही. आत्म्याला ज्ञानरूप म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं? जसं बुद्धीला बोधृत्व आणि प्रत्येकत्वाचा व्यवहार एकत्वाच्या दृष्टीने करता, एक मानता, तसं आत्म्याला वेगवेगळं मानायचं काही कारण शिल्लक राहत नाही. प्रमाणही सापडत नाही, कारणही नाही आणि कोणता सिद्धांतही नाही. त्यामुळे आत्म्याला ज्ञानरूप मानावं लागतं. मग आत्मा ज्ञानरूप जसा त्वम पदाच्या लक्षार्थाने सिद्ध होतो तसाच तत्पदाच्या लक्षार्थाने ब्रह्मचैतन्य सिद्ध होतं. आणि दोघांची एक वाक्यता, तीनही असलेल्या समानाधिकरण्य विशेषण विशेष्य भावसंबंध आणि लक्ष लक्षण संबंध या दृष्टीने मात्र भागत्याग लक्षणेच्या दृष्टीने अखंडार्थ त्यांचा आपल्याला सांगता येतो. असा महावाक्य विमर्श तिसऱ्या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्यांनी केला. आणि या अध्यायाची सुरुवात करीत असताना ते म्हणतात की या अध्यायामध्ये मी सगळ्या असलेल्या या गोष्टींचं स्पष्टीकरण करतो, पुनरुक्ती करतो, पुन्हा ती गोष्ट सांगतो. पुनरुक्ती करणं दोष आहे का? दोष नाही. एक गोष्ट बोलायची आणि 10 मिनिटांनी पुन्हा ती गोष्ट सांगायची, दोष आहे का? दोष नाही. साहित्यामध्ये पुनरुक्ती हा दोष मानला. किंबहुना पुनरुक्ती ज्यानी ज्याच्या साहित्यात केली त्याला साहित्याचार्य कोणी मानित नाही, विद्वान कोणी मानित नाही. अभिनव प्रज्ञा म्हणजे काय? पुनरुक्ती दोषरहित अशी असलेली निरनिराळी अशी प्रज्ञा असली पाहिजे. तो खरा विद्वान आहे असं सांगितलं जातं. सुरेश्वराचार्य म्हणतात पूर्वाध्यायेषु यद वस्तू विस्तरेणोदितम स्फुटम, विस्ताराने जी गोष्ट सांगितली ती आता पुन्हा या अध्यायात मी काय करतो? संक्षेपाने सांगतो. पुनरुक्ती का पुनरुक्ती नाही? पुनरुक्ती आहे. दोष आहे का? दोष नाही. दोष आहे. सुरेश्वराचार्य म्हणतात पुनरुक्तीचा दोष घेतो आणि सांगतो. कशासाठी सांगतो ते म्हणतात संक्षेप विस्ताराभ्याम ही मंदोत्तमधियाम नृणाम वस्तुच्च मानमे तथ्य करणम तेन भण्यते. काय म्हणतात की याचा उपयोग कोणाला होणार आहे पुन्हा सांगितल्याचा? ते म्हणतात ज्याची बुद्धी जड आहे, तमप्रधान आहे आणि जो तेवढा अधिकारी नाही अशा असलेल्या व्यक्तीसाठी म्हणून मी पुन्हा अभ्यास रूपाने सांगितलेलीच गोष्ट, विस्ताराने सांगितलेली गोष्ट संक्षेपाने सांगतो. म्हणजे काय होईल? या अशा असलेल्या सगळ्या लोकांचं अंतःकरण सांगितलेल्या तत्वात निश्चित स्थिर होईल. हा परमलाभ जर मला होत असेल तर पुनरुक्तीचा दोष स्वीकारतो.
पुन्हा ती गोष्ट आम्ही सांगतो, कल्याण होतंय ना, मग पुन्हा ती गोष्ट सांगितली गेली पाहिजे. अनुवादात्मक असलेला ग्रंथ असल्या कारणानं सुरेश्वराचार्य आता अध्यायाच्या दृष्टीने चिंतन करतात. पहिल्यांदा 3 अध्यायात अनुवाद मांडला आणि आता मात्र जो सांगितलेला अनुवाद आहे तो सगळ्यांच्या दृष्टीने सांगतात, असा मात्र भेद करावा लागतो. म्हणजे खराच नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ मानायचा ठरला. कुठून मानता? सुरेश्वराचार्यांचा इतरांना उपदेशक असलेला जर ग्रंथ मानायचा ठरला तर कुठून मानता? तर माझ्या मताप्रमाणे असा विचार करावा लागतो की केवळ 4था अध्याय हा सुरेश्वराचार्यांचा इतरांना उपदेश करणाऱ्या दृष्टीने नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे. बाकी पहिले असलेले 3 अध्याय विस्ताराने त्यांनी शंकराचार्यांपुढे केलेला अनुवाद आहे, असं आपल्याला चिंतन करावं लागतं. या सगळ्या 3 अध्यायाचं वर्णन करीत असताना पहिल्या 20 श्लोकामध्ये आपण जे आता चिंतन केलं ते चिंतन त्यांनी मांडलं की आत्मा अनात्म विवेक करा. आत्मा काय अनात्मा काय ही गोष्ट तपासून घ्या. अनात्म्याच्या लिंगावरून आत्मा तपासायला जाताल का, या गोष्टीचं चिंतन करत असताना 3ऱ्या श्लोकात म्हणतात आत्मा नात्माच लोकेस्मिन प्रत्यक्षादी प्रमाणतः. आत्मा आणि अनात्मा लोकांमध्ये प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध होतो. म्हणजे आत्मा आणि अनात्मा प्रत्यक्षादी प्रमाणांचे विषय सांगितले का? सांगितले नाही. सुरुवातीला सुरेश्वराचार्य म्हणत असताना असं सिद्ध झालं की आत्मा प्रत्यक्षादी प्रमाणाचा विषय नाही, अनात्मा प्रत्यक्षादी प्रमाणाचा विषय होतो. मग इथे म्हणताना म्हणतात आत्मानात्मच लोकेस्मिन प्रत्यक्षादी प्रमाणतः. प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषय आत्मा होतो का होत नाही? होतो असं म्हणतात. मी दोघेही प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध आहेत. असं कसं काय होऊ शकतं? एक अनात्मा सिद्ध होईल, आत्मा कसा काय सिद्ध होईल? सगळ्या असलेल्या पुरुषांच्या दृष्टीने चिंतन करीत असताना सामान्य रूपाने आत्म्याचं जे ज्ञान होतं ते ज्ञान होतच कसं काय? देहाचा कोणीतरी साक्षी आहे या एका असलेल्या हेतूवरून सामान्य रूपाने आत्मा बोधित होतो का होत नाही? सामान्य रूपाने आत्मा बोधित होतो. जसं चिंतन आपण केलं की त्या चिंतनामध्ये असं लक्षात आलं की मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, मी कोणीतरी निराळ आहे, मी वेगळा आहे. मग या मनुष्य आहे वा देह आहे या एका असलेल्या हेतूवरून आम्हाला आज जाता आलं का जाता आलं नाही? माझ्या असलेल्या स्वरूपाकडे जाता आलं का जाता आलं नाही? जात आलं. प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होत नाही, विशेष ज्ञान प्राप्त होत नाही, सामान्याची तरी सिद्धी होते का होत नाही? सामान्य ज्ञान कळत मी कुणीतरी वेगळा आहे एवढं तरी कळतं का कळत नाही? एवढं कळत असल्या कारणाने इथे म्हणतात की प्रत्यक्षादी प्रमाणांच्या दृष्टीने आत्माही सिद्ध आहे आणि अनात्मा तर खरा सिद्ध आहे, जगत तर खरंच आहे. त्यामुळे दोघांचीही सिद्धी आहे. सामान्य विशेष भाव करा, सामान्य रूपाने आत्मा सिद्ध होतो आणि विशेष रूपाने अनात्म्याची सिद्धी मात्र या प्रत्यक्षादी प्रमाणांच्या सहाय्याने होते. हे एवढं सगळं आहे, पण त्याला आत्मा आणि अनात्मा हे स्वतंत्र आहेत, निश्चित स्वतंत्र आहेत. कशाला गोंधळ व्हावा व्यक्तीचा? जी गोष्ट कोणत्याच स्वरूपाची सादृश्य स्वरूपाची सुद्धा नाही, कोणत्याच एकही धर्म एकसारखे दोन्ही वस्तूंच्या ठिकाणी नाही. विरुद्ध धर्माचे, हे आनंद आहे तर ते एक आहे, हे दुःख आहे तर ते आनंद आहे, हे जड आहे तर ते चैतन्य आहे. मग विरुद्ध धर्म असलेल्या गोष्टींच्या संबंधाने भ्रम निर्माणच झाला कसा? का म्हणून निर्माण व्हावं भ्रम? भ्रम निर्माण व्हायलाच नको आहे ना, मग भ्रम निर्माण होतोच कसा? या गोष्टीचं चिंतन करत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की या ज्ञात्याला काय काय ज्ञान होतं, कोणतं कोणतं ज्ञान होतं? तर ते म्हणतात एक त्याला ज्ञान होतं अहमचं, म्हणजे मीचं, बरोबर ज्ञान आहे. आणि दुसरं काय ज्ञान होतं? एक इदमचं, म्हणजे हे समोरचं काय आहे याचं ज्ञान होतं. आणि भेळ मिसळ होऊन व्यवहार काय होतो? मी अमुक आहे. आता अहमचंही ज्ञान आहे आणि इदमचंही ज्ञान आहे आणि दोघांचे मिश्रण करून त्याला प्राप्त होणारे एक विशिष्ट ज्ञान आहे. मग या एका विशिष्ट ज्ञानामुळे त्याला निर्माण काय होतं? आत्मा आणि अनात्मा यांचा भेळ मिसळ होतो आणि यांच्या दृष्टीने जरी स्वतंत्र हे विरुद्ध असले तरी त्याला मात्र निश्चित ज्ञान होतं की आत्मा म्हणजे अनात्मा आणि अनात्मा म्हणजे आत्मा. म्हणजे असं सगळं भेळ मिसळीचं ज्ञान त्याला होतं आणि असा गोंधळ त्याचा निर्माण होत असतो. आणि असं सांगत असताना ज्याच्या ठिकाणी असा गोंधळ आहे त्याला तमप्रकाशवत
विरोध असलेला आत्मा आणि अनात्मा यांचा निरक्षीर विवेक प्राप्त कसा होतो याचा विचार करताना ते म्हणतात की त्या अशा असलेल्या ज्याला असा भ्रम निर्माण झालाय त्या मुमुक्षुने काय करावं? सत्संगती शास्त्र श्रवण करावं आणि इदम आणि अहम या अंशाचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं आणि मनन करून तत्वमसी महावाक्याचं त्यांनी अर्थचिंतन करावं. म्हणजे त्याला भाव अभाव आणि त्यांचा प्रकाशक जो आत्मा आणि भाव अभाव रूप प्रकाशित असलेल्या पदार्थांच्या संबंधाने निश्चित विवेक प्राप्त होतो. म्हणजे त्या दृष्टीने चिंतन करीत असताना म्हणतात की आत्मा असा समजा आणि अनात्मा असा समजा. म्हणजे काय समजा? तर उदाहरण देत असताना सांगतात द्रष्टा आणि दृश्याच्या परिभाषेत ही गोष्ट समजून घ्या. जे जे म्हणून दिसते ते सगळं दृश्य आहे आणि जे म्हणून दृश्य आहे ते सगळं अनात्म वर्गात येतं. म्हणून अनात्म वर्गामध्ये असणारी दृश्यता आणि दृश्यत्व धर्म यांचा एक विचार करून द्रष्टा जो मी त्याच्या विना यांची सिद्धी नाही आणि हा आहे म्हणून यांची सिद्धी आणि हा नसेल तर यांची कोणतीही सिद्धी होणार नाही असं अन्वय व्यतिरेकाचं त्यांनी चिंतन करावं. म्हणजे त्या व्यक्तीला विवेक प्राप्त होतो. विवेक प्राप्त झाला म्हणजे मुक्त झाला असं कोणत्याही पद्धतीत म्हणता येत नाही. कारण का विवेकामध्ये सुद्धा भेद प्रक्रियेचं ज्ञान असल्या कारणानं विवेक झाला म्हणजे मुक्त झाला म्हणून तत्वमस्यादी महावाक्यांची उपयुक्तता काहीच नाही अशा पद्धतीची शंका आपल्याला निर्माण करता येत नाही. म्हणजे प्रयोजन हे कोणत्याही पद्धतीत नाहीच महावाक्याचं अशी शंका आपल्याला निर्माण करता येत नाही असं सांगून ते म्हणतात अनुमान प्रदीपाने. अनुमान प्रदीप म्हणजे अनुमान प्रमाणाच्या साह्यानं विवेकाची तुम्ही प्राप्ती करून घ्या. म्हणून काय होतं? विवेक प्राप्त झाला की तो श्रवण मनन निधिध्यासनादिकांमध्ये प्रवृत्त होतो. तत्वमसी महावाक्याचं श्रवण करतो, अर्थचिंतन करतो आणि स्वतःच्या स्वरूपाला जातो. आणि असं सांगत असताना म्हणतात हे जे मी एवढं सगळं 3 अध्यायात सांगितलं हे माझंच आहे असं नसून याला काही प्रमाण आहे का? प्रमाण नाही. तर सुरेश्वराचार्य म्हणतात याला मी प्रमाण देतो. कोणाचं प्रमाण देतो? भगवत पूज्य शंकराचार्य जे माझे गुरु आहेत त्यांचं मी प्रमाण देतो. आणि त्यांचं प्रमाण देत असताना म्हणतात उपदेश साहस्त्री नावाच्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी हे सगळं चिंतन केलेलं आहे. काय चिंतन केलेलं आहे? त्या उपदेश साहस्त्रीचा विचार करतात आणि सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात की जे शंकराचार्यांनी सांगितलं की ज्ञान होतंय. कोणाला ज्ञान होतंय? उपदेश साहस्त्रीची सुरुवात. कोणाला ज्ञान होतं? 2 विषय ज्ञानग्राहक म्हणून समजायचे किंवा वेदांतातले एक आत्मा आहे आणि एक अनात्मा आहे. तत्वमसी महावाक्याने ज्ञान होतं, अज्ञान निवारण होतं. खरी गोष्ट मानतो की बरोबर आहे. कोणाला ज्ञान होतं एवढं सांगा. आत्म्याला ज्ञान होतं का अनात्म्याला ज्ञान होतं? परमात्म्याला ज्ञान होतं का जीवाला ज्ञान होतं? आत्म्याला ज्ञान होतं म्हणावं. आत्माच ज्ञान रूप आहे, त्याला ज्ञानाची गरज नाही. अनात्म्याला ज्ञान होतं म्हणावं. अनात्मा जड आहे, त्याला ज्ञान कसं काय होईल? परमात्म्याला ज्ञान होतं असं म्हणता येत नाही, नित्यमुक्त आहे. आणि जीवाला ज्ञान होतं म्हणावं तर जीव तर स्वभाव सिद्ध अज्ञानाचं कार्य आहे, जडात तो जातो. असा असलेला तो असल्या कारणानं दोघात ज्ञान कोणाला होतं या गोष्टीचा विचार पहिल्यांदा शंकराचार्य म्हणतात. ज्ञानाने सिद्ध होईल, मोक्ष सिद्ध होईल, अज्ञान निवारण होईल. पण प्रमाणासाठी आणि स्वतःचा पक्ष दृढ करण्यासाठी पुन्हा शंका उपस्थित करतायत. हे सगळं तुम्ही म्हणता हे सगळं खरंय, ज्ञान कोणाला होतं एवढं सांगा म्हणजे सगळा केलेला खटाटोप सिद्ध होईल. नाहीतर कोणत्याही पद्धतीत हा तुमचा असलेला बुद्धिपूर्वक प्रमाण सिद्ध असलेला सगळा खटाटोप व्यर्थ होईल, तो सिद्ध होणार नाही. ज्ञान परमात्म्याला होते असं म्हणता येत नाही, ज्ञान जीवाला होते अशी म्हणायची सोय नाही, आत्म्याला ज्ञान होते असं म्हणता येत नाही आणि अनात्म्याच्या ठिकाणी ज्ञानाची व्यवस्था नाही. मग निश्चित ज्ञान प्राप्त कोण करून घेते? कोण मोक्षाला जाते? कोणाचं अज्ञान निवारण होते? ही गोष्ट सांगा. मग तत्वमसी महावाक्यांचा सगळा
जो काही प्रपंच तुम्ही केला, जी काही गोष्ट तुम्ही सांगितली, जे कौतुक तुम्ही गायलं ते खरं आम्ही मानू, नाहीतर लाख खरं असेल. अमेरिकेतलं संविधान आम्हाला काय कामाचं, आता तिथं कामाचं, आम्हाला काही कामाचं नाही, आम्हाला इथलंच पाहावं लागतं. म्हणून शंकराचार्यांच्या उपदेश साहस्रेचा काही विचार करतायत. काय विचार आहे, कोणाला ज्ञान होतं, ही शंका दर्शाला कशी राहते, याचा काय विचार आहे. वेळेची मर्यादा झालेली असल्यामुळे आज आपल्याला इथंच थांबायचे. बाकी त्यावरती चिंतन करू उद्या करू. कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमत सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमत सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमत सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की